सध्या राजेवाडी तालुका पुरंदर येथील गायरान क्षेत्रामध्ये मुख्यमंत्री सौर ऊर्जा अंतर्गत सोलर प्रोजेक्ट राबवण्यात येत आहे आणि हे सोलर प्रोजेक्ट राबवताना राजेवाडी ग्रामपंचायत तसेच स्थानिकांना कुठल्याही प्रकारचं विश्वासात न घेता परस्पर सोलर प्रोजेक्ट सुरू झाल्यामुळे राजेवाडी ग्रामपंचायतच्या माध्यमातून ग्रामसभा घेऊन या सोलर प्रोजेक्टला विरोध केलेला आहे। तर राजेवाडी येथील 20 एकर गायरान क्षेत्रातील जागेमध्ये हा सोलर प्रोजेक्ट होऊ घातलेला आहे। याला विरोध म्हणून एक ग्रामसभा घेण्यात आलेली आहे आणि याबाबतचा पत्रव्यवहार राजेवाडीचे सरपंच दत्तात्रय जगताप यांनी स्वतः जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी तसेच तहसीलदार विक्रम राजपूत यांच्याकडे मार्च महिन्यामध्ये केलेला होता। याबाबत आमदार विजय बापू शिवतारे यांनी देखील जिल्हाधिकारी यांना कल्पना देऊन येथे प्रोजेक्ट करू नका असं सांगितलेलं होतं। मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने हा प्रोजेक्ट राबवणार असल्याचं सांगून पोलीस बंदोबस्तामध्ये या प्रोजेक्टचं काम सुरू केलेलं होतं। हा बळजबरीने तसेच ग्रामपंचायत व शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची लेखी न दिल्यामुळे नागरिक आणि ग्रामस्थ संतप्त झालेत। यानुसार सोलर प्रोजेक्टचं काम बंद पाडण्यात आलेलं आहे। याबाबत जेजुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक वागचौर यांनी संबंधित ठेकेदार आणि ग्रामपंचायतीतील सर्व पदाधिकारी तसेच शेतकऱ्यांसमवेत जेजुरी पोलीस ठाणे येथे बैठक घेतली आहे आणि या बैठकीमध्ये ग्रामपंचायत तसेच शेतकऱ्यांनी आमचा या सोलर प्रोजेक्टला विरोध असल्याचं स्पष्टपणे बजावून सांगितलेलं आहे। तसा ग्रामसभेचा ठराव असल्याचं सांगितलंय, तरीही संबंधित ठेकेदार दादागिरीची भाषा करून ऐकण्यास तयार नव्हते। म्हणून ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र शिंदे यांनी आमदार विजय बापू शिवतारे यांना फोन करून सर्व हकीकत सांगितली आहे। त्यानुसार विजय बापू शिवतारे यांनी जिल्हाधिकारी तसेच मुख्यमंत्र्यांचे सचिव यांच्याशी बोलून संबंधित ठेकेदार यांचे अधिकारी यांना खडसावून हा प्रोजेक्ट बंद करा असे स्पष्ट आदेश दिलेले आहेत। याबाबत ग्रामपंचायत, शेतकरी आणि आमदार विजय बापू शिवतारे यांच्यामध्ये बैठक झाल्यानंतरच या प्रोजेक्ट विषयी चर्चा केली जाईल असं सरपंच दत्तात्रय जगताप तसेच ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र शिंदे आणि शेतकऱ्यांनी संबंधित ठेकेदारांच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट केलेलं आहे। अशा प्रकारचं निवेदन देखील यावेळी संबंधित ठेकेदार यांना देण्यात आलेलं आहे। यावेळी तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष बाळासाहेब जगताप, शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष मच्छिंद्र जगताप, पोलीस पाटील सागर कटके, महेंद्र जगताप, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण सणस, गणेश जगताप, महेंद्र जगताप, बाळासाहेब जगताप, मारुती जगताप, नंदू जगताप यांच्यासह ग्रामस्थ, शेतकरी हे मोठ्या संख्येने उपस्थित होते। भविष्यामध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ होऊ घातलेलं आहे, त्यामुळे जवळच 3 किलोमीटर असणाऱ्या राजेवाडी या गावाचा पूर्णपणे कायापालट होणार असून काही वर्षांमध्ये राजेवाडी हे शहर होणार असल्यामुळे राजेवाडी गावातील सर्व नागरिकांना, रहिवाशांना त्यांच्या सोयी सुविधांसाठी जिल्हा परिषद शाळा, हायस्कूल, कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज, क्रीडांगण, स्मशानभूमी, दफनभूमी, पिण्याच्या पाण्याच्या टाक्या, कचऱ्याचं वर्गीकरण प्लांट, सरकारी दवाखाने, क्रीडांगण तसेच सर्व प्रकारचे शासकीय कार्यालयांसाठी जागाच उपलब्ध राहणार नसल्यामुळे आणि हा सोलर प्रोजेक्ट 40 वर्ष अस्तित्वात राहणार असल्यामुळे भविष्यामध्ये गावासाठी कोणत्याही प्रकारची जागा उपलब्ध होत नसल्यामुळे सुरुवातीला सर्व ग्रामस्थांनी ग्रामसभा ठरावानुसार विरोध दर्शवलाय। तरी देखील हा प्रोजेक्ट माफी मारण्याचा प्रयत्न केलाय, तर कायदेशीर मार्गाने प्रकल्प बंद करण्यात येईल असा इशारा सरपंच दत्तात्रय जगताप आणि ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र शिंदे आणि शेतकऱ्यांनी दिलेला आहे। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।